नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमची मनापासून स्वागत आहे। टेट 3 संपूर्ण प्रक्रिया कशी असते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये माहिती पाहणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि शिक्षक भरती बद्दलचे छोटे मोठे ऑथेंटिक अफवा सगळेच अपडेट आपल्या चॅनलवर मिळून जाणार आहेत। चला तर मग मित्रांनो, आपण आजच्या या व्हिडिओमध्ये टेट 3 संपूर्ण प्रक्रिया, परीक्षेचं स्वरूप, परीक्षा कोण घेतं, परीक्षे कशा पद्धतीने पार पडते, परीक्षेसाठी वेळ किती असतो, मेरिट कसं ठरतं याबद्दल सविस्तर चर्चा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये पाहणार आहोत। चला मित्रांनो, पहा, लक्षात घ्या, तुम्ही बीएड केलात म्हणजे सर्वात प्रथम तुम्ही सर्वात मोठे नशीबवान आहात। महाराष्ट्रामध्ये नोकरी मिळवण्यासाठी सर्वात मोठी संधी उपलब्ध तुमच्यासाठी असणार आहे। इतर परीक्षेचा जर विचार केला याचं कॉम्पिटिशन खूप कमी असतं। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे वेळ नाही, बऱ्याच लोकांकडे अभ्यासातील गॅप आहे। या सर्व लोकांना जर विचारात घेतलं, आता परीक्षा देणं किंवा परीक्षा पास होणं खूप सोपं झालेलं आहे, कारण आपल्याला घरी बसून सगळ्या गोष्टीचा अभ्यास करता येणार आहे ऑनलाईन क्लासच्या माध्यमातून। आपले ऑनलाईन क्लास सुद्धा आहेत मित्रांनो। ज्या विद्यार्थ्यांना हवे आहेत त्या विद्यार्थ्यांनी मला या संपर्क क्रमांकावर संपर्क साधायचा आहे। आता मित्रांनो, ऑनलाईन क्लास करण्याचा हेतू म्हणजे परीक्षेचं स्वरूप हे ऑनलाईन असणार आहे। परीक्षा स्वरूप कसे आहे? ऑनलाईन आहे। परीक्षा स्वरूप ऑनलाईन आहे, ऑनलाईनच परीक्षा होणार आहे तुमची। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, दुसरी गोष्ट, परीक्षा स्वरूप ऑनलाईन असल्यामुळे तुम्हाला ही परीक्षा IBPS पॅटर्न नुसार होणार आहे। लक्षात घ्या, कशी? IBPS पॅटर्न। आजपर्यंत IBPS नी म्हणजे बँकिंगच्या परीक्षा घेतलेल्या आहेत आणि महाराष्ट्र शासनातल्या बरेच परीक्षा घेतलेल्या आहेत। त्या सर्व परीक्षेला आपण काय केलेलं आहे? प्रत्येक परीक्षेला आपण काय केलंय? मार्गदर्शन केलेलं आहे। आपण आता शिक्षक भरती सुद्धा, शिक्षक भरती 2022च्या परीक्षेला सुद्धा IBPS पॅटर्न नुसार शिकवून 1000 पेक्षा जास्त विद्यार्थी आपण प्रशासकीय सेवेमध्ये म्हणजेच शिक्षक म्हणून रुजू केलेले आहेत। याच्यामध्ये कुठला डाऊट नाही। माझे चॅनल चेक करा मित्रांनो। चॅनल हे एक सबस्क्रायबर पासून चालू झालं होतं, आज 1,03,000 सबस्क्रायबर आपल्या चॅनलवर आहेत। म्हणजे हे एका दिवसात घडलेलं नाही, एका दिवसातलं मॅनेजमेंट नाही मित्रांनो। 2021 पासून ऑनलाईन क्षेत्रामध्ये नामांकित शिक्षक भरतीसाठी आपली अकॅडमी नावाजलेली आहे। तुम्ही नक्कीच माझ्याशी संपर्क साधून याबद्दल अजून डिटेलमध्ये माहिती मिळवू शकता। आता मित्रांनो, परीक्षा ठरलेली आहे। आता मी थोडक्यात एक तुम्हाला अंदाज सांगतो। 31 डिसेंबरला काय? 31 डिसेंबरला ऍड आली बरं का, जाहिरात आली। कशाची? शिक्षक भरतीची। 31 डिसेंबरला जाहिरात आली। जानेवारी पूर्ण महिना साधारणपणे संपूर्ण महिना हा तुम्हाला अर्ज करण्यासाठी वेळ देण्यात आला होता। अर्ज करा असं सांगण्यात आलं होतं। त्यानंतर 2023 बरं का, लक्षात घ्या। त्यानंतर फेब्रुवारी महिन्यामध्ये 22 तारखेला पहिला पेपर झाला आणि 3 तारखेला मार्चच्या लास्ट पेपर झाला मित्रांनो। इतक्या दिवसामध्ये तुम्हाला शिक्षक व्हायचं होतं। म्हणजे मी हे का सांगतोय, तुमच्याकडे वेळ जाहिरात आल्यानंतर किती असतो हे थोडंसं आजमावून बघा। 1 महिना आणि ह्यातले 20 दिवस, 1 महिना 20 दिवस वेळामध्ये काही लोक कन्फ्युज झाले। अभ्यासामध्ये कुठलीच गोष्ट तुमच्याकडे उपलब्ध नव्हती आणि विद्यार्थ्यांचे रिझल्ट, बऱ्याच विद्यार्थ्यांचे रिझल्ट आलेले नाहीत। आता मार्क कसे मिळाले? विद्यार्थी मित्रांनो, 50% पेक्षा जास्त मार्क असणारे फक्त या परीक्षेमध्ये 31,000 लोक होते फक्त। किती? 31,000। म्हणजे पेपर होता 200 गुणाचा, लोक किती होते? 100 मार्क मिळवणारे 31,000। म्हणजे कारण, याचं एक कारण आहे, फक्त कारण असं आहे, या परीक्षेसाठी तुम्हाला वेळ असतो फक्त 2 तास। तुमची आकलन क्षमता, तुमचं क्विकनेस, तुमच्यातली जी काही पॉवर आहे ते पाहण्यासाठी ही परीक्षा घेतलेली आहे। या परीक्षेचं नावातच सगळं काही दडलेलं आहे, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी। अभियोग्यता म्हणजे तुम्ही शिकलेला सिलेबस, मागे जे काही तुम्ही शिकून आलात, म्हणजे जे की मराठी असेल, इंग्रजी असेल, त्यानंतर बालमानसशास्त्र, GS, GK, जनरल नॉलेज कसं आहे हे पाहण्यासाठी अभियोग्यता।
आणि तुमच्या बुद्धीमध्ये काय बदल झालेला आहे, तुमची बुद्धी किती क्विक चालते, बौद्धिक चाचणी तुमची कशी आहे, याबद्दल बौद्धिक चाचणी म्हणजेच बुद्धिमत्ता हा घटक ठेवलेला आहे त्याने. म्हणजे आपल्या या नावामध्येच या परीक्षेचं सर्व काही दडलेलं आहे आणि त्यानुसार आपल्याला तयारीत राहणं गरजेचं आहे. तरच आगामी काळामध्ये तुम्ही या परीक्षेमध्ये चांगले गुण घेऊ शकता. मित्रांनो, एक केस सांगतो, मला सातत्याने फोन येतात. काल एका व्यक्तीने 41 वर्ष वय होतं आणि त्यांच्या मिसेसचं 36 वर्ष वय होतं. दोघांचं पण डीएड झालेलं आहे. छोटेसे क्लास चालवतात. काही कारणास्तव म्हणजे प्रत्येकाच्या जीवनामध्ये थोड्याफार अडचणी असतातच. काही कारणास्तव ते लोक आतापर्यंत टीईटी किंवा सीटीईटी परीक्षा पास नव्हते, पण यावेळेस टीईटी प्लस सीटीईटी या दोन्ही परीक्षा पास आहेत. त्यांचे मिस्टरांचा फोन आला होता मला, ज्या व्यक्तीचे 41 वर्ष वय आहे. त्यांनी मला सगळं डिटेलमध्ये सांगितलं, सर मी छोटेसे क्लास चालवतो, माझा पगार एका शाळेवर 9,000 रुपये आहे, माझं घर कशाच पद्धतीने भागत नाहीये. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, सांगण्याचा हेतू आपलं जीवन बदलण्यासाठी आपल्याला मेहनत द्यायची आहे. पुढले 6 महिने हे डोक्यात ठेवा. पुढले 6 महिने आपलं आयुष्य बदलून जाणार आहे, एवढं मी नक्की सांगू इच्छितो. मी त्यांना एकदम डिटेलमध्ये सर्व माहिती विचारलं. सर म्हटलं, 41व्या वर्षी तुम्ही तयारी करताय, बिनधास्तपणे करा, थोडस काम करा, तुम्हाला ह्या 9,000च्या नोकरीसाठी मुकायचे किंवा तुम्हाला ही सोडून द्यायचे, सरळ सोडून द्या. तुम्ही त्या क्लासवर फोकस करा आणि दोघांनीही तयारीला लागा. म्हणजे साधारणपणे या दोघांनी व्यवस्थितरित्या घरात उठता, बसता, लिहिता, वाचता सगळ्या जर गोष्टी करत राहिलात, म्हणजे प्रत्येक गोष्ट आज सरांनी काय शिकवलं, हा भाग शिकवला, हे कसं शिकवलं तुला समजलं नाही, मला समजून आलं, हे प्रत्येक गोष्ट जर डिस्कस करत हे जे काही कपल आहे, हे जे काही सर मॅडम आहेत, या लोकांनी जर अशा पद्धतीने अभ्यास केला तर मी गॅरंटेड सांगतो, यापैकी दोघेही लागतील किंवा एक सक्सेस झाल्याशिवाय राहणार नाही, एवढं नक्की सांगू इच्छितो मित्रांनो. म्हणजे तुम्ही उठता, बसता, मित्र मैत्रिणी सोबत सर्व काही डिस्कस करत राहा कंटिन्युअसली. तुम्ही छोटे मोठे क्लास जॉईन केलेले असतील, माझ्याकडे केला असेल किंवा कुठेही केला असेल, तुम्ही त्या क्लासमध्ये काय शिकवले आणि ते जर तुम्ही शाळेत, घरात किंवा इकडे तिकडे बागेत फिरताना किंवा तुम्ही गृहिणी आहात, शेजारी पण आपले मित्रमैत्रिणी फोन कॉलवर तुम्ही डिस्कस करत राहा. त्या परीक्षेबद्दल तुम्ही कंटिन्युअसली प्रश्न कसे विचारले होते, 2017ला कसे, 2022ला कसे, आयबीपीएस पॅटर्न काय आहे, क्लासमध्ये काय शिकवले, कोणता टॉपिक सातत्याने विचारला गेलेला आहे, याबद्दल तुम्ही चर्चेत राहिलात तर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये बदल घडल्याशिवाय राहणार नाही. अजिबात कॉम्पिटिशन नाही या परीक्षेला, लक्षात ठेवा. या परीक्षेला अजिबात कॉम्पिटिशन नाही. बरेच लोक काय झालेले, गुंतलेले. आता बघा, थोडक्यात सांगतो मी. आता आपला जो काही क्राऊड आहे, शिक्षक म्हणून काम करतोय कुठं ना कुठं. 85% क्राऊड हा शिक्षक म्हणून काम करतोय. घरचं भागत नाही म्हणूनच करतात ना. कुणाला हौस आहे का रे परीक्षा सोडून, अभ्यास सोडून एखाद्या शाळेमध्ये किंवा एखाद्या इंग्लिश स्कूलवर काम करण्याची? मग ते 85% लोकांनी एक लक्षात ठेवा, तुमचा दिवस बदलण्यासाठी तुम्ही टेट एक्झामवर फोकस करा. बस एवढंच करायचं. म्हणजे टेट एक्झाम काय आहे, टेट एक्झामचा सिलेबस काय आहे, टेट एक्झाम बद्दल तुम्हाला काय वाटतंय, तुमच्या कोणत्या गरजा आहेत. अरे ऑनलाईन सर्व काही उपलब्ध आहे, लक्षात घ्या. माझ्याकडे संपूर्ण सिलेबस आहे, नोट्स सुद्धा आहेत, लक्षात ठेवा. काय नोट्स, त्यानंतर क्लास, त्यानंतर मित्रांनो तुम्हाला वेळ नसेल तेव्हा रेकॉर्ड क्लास, त्यानंतर तुम्हाला क्वेश्चन पेपरचं अनालिसिस, या सर्व गोष्टी आपण करून घेतोय. आणि मी मागच्या बॅचमध्ये हेच करून घेतलेलं आहे. विद्यार्थ्याकडून कोणताही अंदाज नसताना विद्यार्थ्यांना सर्व टॉपिक व्यवस्थितरित्या शिकवून आयबीपीएस पॅटर्न नुसार सुद्धा माझ्या विद्यार्थ्याला 164 मार्क मिळतात. आणि एका विद्यार्थ्याला 164 मार्क मिळतात, सोपं नाही, लक्षात घ्या. एक नाही, असे 5-10 विद्यार्थी कंटिन्युअसली अभ्यासात होते आणि कंटिन्युअसली त्या विद्यार्थ्यांनी अभ्यास केला. काही लोक तहसीलदारच्या मॅडम सुद्धा शिक्षक झालेले, पोलिसाच्या मॅडम सुद्धा शिक्षक झालेले, म्हणजे छोटा मोठा जॉब करणारे सुद्धा शिक्षक झालेले. आणि विशेष म्हणजे कुणीच नाही बाबा, कुठल्याच गोष्टीची परिस्थिती एवढी गंभीर असताना सुद्धा लेकरं सुद्धा स्वतःला सांभाळावे लागतात, अशा परिस्थितीत सुद्धा शिक्षक झालेले आहेत. आपण का नाही? आपण काढत नाही फक्त वेळ. आपल्याकडे नाही तो वेळ.
आपल्याला करायचं नाही, कारण आहे वेळ. परीक्षेमध्ये सुद्धा वेळ महत्वाची आहे. तुमचा वेळ या परीक्षेसाठी द्या. तुम्हाला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही, एवढं मी नक्कीच सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे तुम्हाला तुमचा वेळ मॅनेजमेंट करून व्यवस्थितरित्या या परीक्षेला देता आला तरच आगामी परीक्षेमध्ये तुम्ही पास होणार आहात. ठीक आहे, आता आपण अभ्यासक्रमाकडे येऊ मित्रांनो. अभ्यासक्रम कसा असतो? अभ्यासक्रमाबद्दल त्यांनी म्हणजेच पवित्र पोर्टलनी किंवा जे की आपलं जे काही एज्युकेशन डिपार्टमेंट आहे त्यांनी एक सांगितलेलं आहे. सरळ सरळ सांगतो. अभ्यासक्रमाबद्दल बरेच लोक कन्फ्युजन करतायत. 1ली ते 10वी पर्यंतच्या सिलेबसवर आधारित तुमची अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी होणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे. कितीपर्यंत? 1ली ते 10वी पर्यंतच्या सिलेबसवर आधारित म्हणजेच अभ्यासक्रमावर आधारित अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी होणार आहे असं सरळ सांगण्यात आलेलं आहे. मग मित्रांनो, पहिला मुद्दा आहे, त्यांनी सांगितलेली ही गोष्ट खूप महत्वाची आहे. मग लक्षात घ्या, तुम्हाला 2 लँग्वेज असणार कंपल्सरी, याच लँग्वेज घ्याव्या लागणार. मराठी असणार, दुसरा असणार इंग्रजी. आणि मागच्या परीक्षेचा जर अनुभव घेतला, याचे 15 प्रश्न आणि याचे 15 प्रश्न असे एकूण 30 गुणांसाठी हे विचारलं गेलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर आहे गणित. गणिताचा जर विषय घेतला 30 ते 35 मार्काला तुम्हाला गणित हा विषय विचारला गेलेला आहे. त्यानंतर मेजर असणारा बुद्धिमत्ता हा घटक तुम्हाला सर्वाधिक म्हणजे 110 मार्काला विचारला गेलेला आहे. सॉरी 80 मार्का प्लस 80 म्हणजे हे दोघं मिळून 110 मार्काला हे दोघ आहेत, म्हणजे गणित आणि बुद्धिमत्ता. त्यानंतर तुमचं कल आवड समायोजन. कल आवड समायोजन म्हणजेच बाल मानसशास्त्र व्यक्तिमत्व विकास हे 30 गुणांसाठी विचारलेलं आहे. तुमचं जनरल नॉलेज किंवा जीएस म्हणजेच भूगोल, विज्ञान, इतिहास, संगणक याबद्दल तुम्हाला कशी माहिती आहे, चांगल्या पद्धतीने आहे का नाही हे चेक करण्यासाठी जीएस आणि जीके हा सब्जेक्ट विचारला गेलेला आहे 30 गुणांसाठी. आणि असे तुमचे 200 गुण 2 तासामध्ये ही परीक्षा पार पडते. आणि या 2 तासामध्येच विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थी हे 150, 140, 150, 160, 182 पर्यंत पोहोचतायत. आपण का नाही? तर आपण देत नाही शेवटी वेळ. हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. मी सरळ सांगेन, तुमची परिस्थिती जर चांगली असेल, जॉब सोडून द्या आणि तयारीला लागा. अरे ते तुम्ही खिपचत तिथंच राहणार आहे त्या राजकारणामध्येच. लक्षात घ्या, त्यांना भरपूर पर्याय आहेत, ते काही उपलब्ध करून घेऊ शकतात. मला सांगा, एका तरी इंग्लिश स्कूलवर डीएड बीएड वालेच लोक सर्वस्वी आहेत का? सर्व लोक ग्रॅज्युएशन झालेले, MBA झालेले, इंजिनिअरिंग झालेले, 12वी पास सुद्धा विद्यार्थी भरलेले आहेत. महाराष्ट्राबाहेरून आलेले सुद्धा लोक भरलेले आहेत तिथे. म्हणून आपण आपला वेळ काढून अभ्यास करावा एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. मग सर, परीक्षेसाठी टार्गेट कसं ठेवावं आणि कशा पद्धतीने ठेवावं? मित्रांनो, डीएड आहात, डीएड म्हटल्यानंतर टीईटी पास असणं सुद्धा कंपल्सरी आहे. या विद्यार्थ्यांनी 120 प्लस गुण कसे येतील याकडे लक्ष असावं. त्यानंतर बीएड आहात, टीईटी पेपर सेकंड पास आहात, या विद्यार्थ्यांनी 130 प्लस गुण कसे येतील याकडे लक्ष ठेवावं. प्लेन बीएड आहे, फक्त बीएड कंप्लीट आहे, त्यांनी 135 गुण कसे येतील याकडे लक्ष ठेवावं. सिनियर कॉलेजसाठी म्हणजेच 11वी 12वी साठी 140 गुण कसे येतील, 150 गुण कसे येतील याकडे लक्ष ठेवावं. म्हणजे आपलं हे लक्ष असावं की आपल्याला यापेक्षा जास्त गुण मिळाल्याशिवाय आपण शिक्षक होऊ शकणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचे बरेच डाऊट क्लिअर झालेले असतील. तुमचं वय मॅटर करत नाही, तुम्ही काय करताय तुमची परिस्थिती मॅटर करत नाही. तुमच्याकडे जर वेळ असेल तर या परीक्षेमध्ये तुम्ही सक्सेस झाल्याशिवाय राहणार नाही. जर तुम्हाला याबद्दल संपूर्ण मार्गदर्शन पुढील 6 महिने हवा असेल तर मला या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा.
अगदीच कमी फीस मध्ये विद्यार्थ्यांना आपण मार्गदर्शन करतो, विद्यार्थ्याकडून करून घेतो, विद्यार्थ्यांना वेळोवेळी गायडन्स करतो आणि आगामी परीक्षेमध्ये विद्यार्थी मित्रांनो शिक्षक बनवण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करतो. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओमध्ये काही कमतरता असतील तर कमेंट करा आणि येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाडक्या चॅनलला म्हणजेच ग्रो अकॅडमीला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.